सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। वसईमध्ये वन्यजीव तस्करांविरुद्ध वनविभागाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली। वसई पूर्वेतील भाताने वनपरिक्षेत्राच्या हद्दीत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना वनविभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या। भाताने वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की काही लोक बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी येणार आहेत। या माहितीचे खातरजमा करण्यासाठी वनाधिकारी विजय बारबदे आणि वनपाल नितीन खोळपे यांनी स्वतः बनावट ग्राहक बनवून तस्करांशी संपर्क साधला। खानवडे टोल नाक्याजवळील एका निर्जन आणि अंधाऱ्या ठिकाणी या तस्करांना बोलवण्यात आलं होतं। वनविभागाच्या पथकानं आपल्या जीवाची पर्वा न करता या जोखमीच्या ठिकाणी सापळा रचला आणि बिबट्याच्या कातडीसह दोघांना रंगेहात ताब्यात घेतलाय। ही कारवाई उपविभागीय वनाधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली। पकडण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यांत या परिसरात बिबट्यांच्या शिकारीच्या 2 घटना उघडकीस आल्यानं वन विभागानं आता अधिक कडक पावलं उचलली आहेत। वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार बिबट्या हा शेड्यूल 1 मधील संरक्षित प्राणी असून त्याची शिकार किंवा अवयवांची तस्करी करणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे। या गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे। भाताने वनविभागाच्या या धाडसी कारवाईमुळे वन्यजीव तस्करांचे धाबे ताणले। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, पालघर।